तर राम राम मंडळी, मी ऋषभ स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज जरा विषय गंभीर आहे। आज मी निघालो ईश्वरपूरला, कारण ईश्वरपूरला आहे ती जिवंत देखावा पावनखिंडीचा बघण्यासाठी मी निघालो। तडस करते ईश्वरपूरला 100 cc प्लॅटिना आपली तयार आहे। आता स्टार्टर मारायचा नीट गोल ईश्वरपूरला, चलो। तर सध्या अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी पोहोचलेलो आहे सिद्धनाथ गणेशोत्सव मंडळ ईश्वरपूर इथं। आणि ईश्वरपूरचा सम्राट येनुबाई भेटले ती, यांच्या आग्रहास्तव आम्ही आलो ईश्वरपुरात। लई थंड वाजायला लागले आता मला जरा जरा गाडी चालवून। आणि विशाल भैया कुक्क्याचे विशाल भाऊ तर भेटलेत आपल्याला इथं। आणि तुम्ही बघू शकता विषय गंभीर गेलाय, नाद करते का असा विषय आहे। तर चला तिथे एंट्री आहे आणि आमच्या सोबत इनू भैया ही बारकी पोरगी आली ती, एकदा वर करा हात। तर चला जाऊया। कडक विषय हार्ड आहे, विषय हार्ड कसा इनू भैया लई विषय हार्ड केलाय। रिअल मध्ये तुम्ही पावनखिंडीत जाता असल्यागत वाटतंय, जस्ट म्हणजे सेम तसं दिसतंय सेम। आता गणपती बाप्पाच्या पाया पडतो। तर विनायक भाईंना थोडीशी माहिती आपण सांगायला हवी इथं, आणि त्यांचा ग्रुप पण सगळा सज्ज झाला इथं माहिती सांगण्यासाठी। तर बोला विनोद भैया, काय म्हणताय? तर सन 2010 या सालापासून आम्ही मंडळाची स्थापना आमची झाली। आम्ही लहान 7-8 वर्षाचे असल्यापासून गणपतीचं मंडळ करतोय। पण आमचं हे दरवर्षी काहीतरी वेगळं असं डेकोरेशन असते। म्हणजे एक वर्ष आम्ही बुद्धिबळ खेळत्याला गणपती केलता, एक वर्ष आम्ही म्हणजे झाडातून वडाच्या झाडातून उगवलेला म्हणजे वडाच्या झाडातून पारंब्यांपासून तयार झालेला गणपती तयार केलता। पण एक वर्ष ज्योतिबाची सासनकाठी नाचवलेली उंदर हे केलता। आणि ह्या वर्षी आम्ही पावनखिंड हे साकारलेला आहे। पावनखिंड आम्ही ह्यासाठी साकारलेला आहे की आपल्या लहान मुलांना हा इतिहास फक्त वाचून नाही तर बघूनही कळला पाहिजे की 303 बांधल हे हजारो मुघल सैन्यांशी कसे लढले, त्यांनी कशी झुंज दिली, सतत कितीतरी तास ते लढत राहिले, हे आम्हाला दाखवायचं होतं। तरी ह्याच बरोबर की आपले महाराज म्हणजे निष्ठा, ती किती निष्ठा होती महाराजांच्या बद्दल, की आपले महाराज गडापर्यंत पोहोचतोपर्यंत हे मावळे तिथे झुंजत होते, हा इतिहास आम्हाला दाखवायचा आहे। ह्यासाठी आम्ही पावनखिंड साकारलेला आहे। पावनखिंड सगळी बघितली तर एक अनुभव सांगतो तुम्हाला, एकदम असं रिअलिस्टिक असं वाटलं की बाबा जणू काय मी आता सध्या पावनखिंडीमध्येच आहे। तर आता विनूबाई म्हणले की आता कुठं जायचं आपण? वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ। वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ तिथं जायचं। तिथं त्यांनी काहीतरी एक ते 3 खांब तुटलेलं काहीतरी महादेवाची पिंड आहे माहिती का तिथला, तसा काहीतरी विषय केलाय। आणि एका खांबावर ते मंदिर उभं आहे असं, म्हणजे ते कलियुगाचं वगैरे सांगतात ना, तो खांब पडला की कलियुग संपतंय असं। त्या तसा ते खावा बघायसाठी आम्ही आलो इथं वक्रतुंड गणेशोत्सव मंडळ ईश्वरपूर इथं। तो पण एक नंबर गेले, एक नंबर। तर खूप भारी देखावा गेलाय वक्रतुंड गणेश मंडळ ईश्वरपूर, खरंच भारी झाले। आणि नारळ हा सुरुवातीचा नारळ आहे, शेवटचा नारळ नाही हा। तर नारळ श्रीफळ भेटलं आपल्याला सध्या पहिल्यांदाच, म्हणजे पहिल्याच मंडळात मला श्रीफळ भेटलंय। एवढं मंडळांचं वगैरे केलं पण नाही कुठे चालतंय। चांगल्या कामाला असंच प्रेम, असंच प्रेम, चांगल्या कामाला शुभेच्छा। चालतंय, येऊ का? ओके चला। तर ही सगळी गँग आहे। चल भाऊ, येऊ का तू पण येणार आहे? आमचं मंडळ खाली आहे, यांचं मंडळ खाली आहे, तर तिकडे जायचं। तर सत्कार झाला पहिल्यांदा माझा इथं, तर चालायचं असू दे। आता मनाला भारी वाटलं जरा माझ्या, काय म्हणाल विशाल भाऊ। आणि विनायक भाई पुढे गेले ती, आता जातो आणि
यांच्या मंडळाकडे जायचं आहे. तुमच्या मंडळाचं नाव काय? सिद्धनाथ तरुण मंडळ पाटील. सिद्धनाथ तरुण गणेश मंडळ पाटील गल्ली, विनायक पाटील त्यांच्या गल्लीचं. हो, हे सगळं आम्ही एकत्र, हे सगळे एकत्र मंडळ आहे. आम्ही एकत्र असतो. सगळे एकत्रच असते ते. हो, सगळे एकत्र. मग चालतंय. तर चला त्यांच्या मंडळाचं डेकोरेशन वगैरे बघूया. गरुडाच्या खाली ज्या नक्या असते ना बायाच्या, त्याच्यावर झुला ठेवून त्याच्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे. आम्ही हाताने तयार केलेला. स्वतः हाताने तयार केलं ना? तयार केला सगळ्या कडक आहे. एक नंबर एक नंबर. तर तुम्हाला पण धावतो, आधी जवळ जातो तिथं, मग धावतो तुम्हाला. जोरात गेले तर डेकोरेशन बघायचं म्हटलं तर ईश्वरपूरला यायला लागते बघा. विषय हार्ड असतो इथं. तर मंडळाचे सगळे कार्यकर्ते इथंच उभा राहिले. ते दर्शन घेतलंय. चला कार्यकर्ते हाय कर बा एकदा असं. तर चला आणि कुठं तर जायचं होतं, बघू. ते बघायला भेटलं तर भेटलं. ते भूत बंगला वगैरे काय तर केलं. कुठे केलंय काय तर बंद केलं काय? जरा मूर्ती म्हणजे वाढतं. तर तिथं काय तर कोणी एक्सपायर झालंय, त्यामुळे ते बंद केलं वाटतं. बरं चालायचं असू तेवढं. तर भूताचा एक दुसरा सीन आहे, तो लवकर तुम्हाला बघायला भेटेल. तो बघायला भेटेल किंवा आधीच तुम्ही बघितला असेल, असा काहीतरी विषय झाला असेल. अंतराळी स्वामी. तर पुढच्या बाजूला अंतराळी स्वामी. अंतराळी स्वामी अंतराळीत काय? अंतराळवीर स्वामी डेकोरेशन आहे. जिवंत देखावा म्हणजे अंतराळीच आहे पूर्ण मूर्ती अशी. स्वामी अंतराळी म्हणजे मूर्ती अंतराळी वगैरे काय ना, स्वामी अंतराळी असं. आणि म्हणजे लागा ते बघायला जायला लागते. हे आहे संग्राम पाटील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष. नमस्ते. सचिन पाटील. प्रत्येक मंडळाला एक एक अध्यक्ष निवडलं काय? नमस्कार. नमस्कार. बरं चला, आम्ही आलोय डेकोरेशन बघण्यासाठी, खास ब्लॉग करण्यासाठी आलोय आम्ही. केला चालतोय ना विचार? अरे पूर्ण अंतराळ स्वामी मंदिर. अरे अंतराळ स्वामी महाराजांचं मंदिर. संपूर्णपणे हा जुना देखावा आहे. म्हणजे पूर्वीच्या काही कसं लोक राहत होते तसा. तिथं जास्त काय म्हणजे असं हे नाही, आपलं प्लॅस्टिक वगैरे जास्त काय वापरलेलं नाही. सगळं नॅचरल, सगळं झाडाच्या पारंब्या, झोपडी, जुन्या काळातली झोपडी, परत ना माग वाडाच्या झाडाखाली तपश्चर्या करायला बसलेले स्वामी त्रिशूळ घेऊन. पूर्णपणे जुना देखावा आहे. खरंच खूप भारी वाटलं, म्हणजे एक नंबर. आणि मंडळाचा अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून झालं हे सगळं. खूप भारी गेलंय. चला येऊ का? चालते चालते. चला. तर आता बाहेर जायचा मार्ग इकडे आहे. आम्ही चप्पल तिकडे काढले, आता चप्पल घेतो, चप्पल घेऊन येतो जातो. आणि आता आता अजून एक मंडळ फिरायला जायचं का? विट्टी दांडू खेळत्याला गणपती हा पाहायला जायचा आता आपल्याला. तर चला. विनायक बाई ते कुठं आहे? वरच आहे काय? हा पुढे जाय वाटतं मंडळ ते. चला. म्हणजे पारंपरिक पारंपरिक खेळ वगैरे. तू बोल बाबा. म्हणजे कोणाच्या कुठलाही कारण पहिल्यांदा हजेर सगळे करू लागणार. मंडळ कुणाच असतं, ही माणसं मंडळ, ही माझं मंडळ, सगळीकडे आपण हजेरी लावायची आपली, असा विषय आहे त्याचा. हजेरी नसते लावणार नाही, काम बी करणार. हा, काम बी करणार. चेहरा बघून घ्या ना, तू करते का, असा विषय आहे. तर आलोय विट्टी दांडू खेळ त्याला गणपती सिद्धनाथ योगेश्वरी गणेश तरुण मंडळ. जुनं खेळ खेळत होतो आपण विट्टी दांडू, तशा टाइम मधला का भारी गेलं. एक नंबर डेकोरेशन. माग माणसं वगैरे बसले ती, पुढं गणपती बाप्पा दांडून विट्टी मारायला लागली ती. एकदम असं भारी वाटतंय. ही संकल्पना कशी सुचली तुम्हाला?
ऍक्च्युली आता आमचे जे सिद्धनाथ जोगेश्वरी मंडळ जे आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे की आम्ही इथं खेळाला महत्व देणारे असं एक कन्सेप्ट आमच्याकडे दरवर्षी राबवली जाते. इस्लामपूर मधून बरेच लोक या निमित्ताने एक वेगळी मूर्ती असते अशी आमची ओळख निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे इथले जे काही कार्यकर्ते आहेत ते पण स्वतः व्यायाम करणार, खेळाला प्राधान्य देणार अशी सगळी इथं या गल्लीतली जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी हे सगळं नियोजन केलं. त्यामुळे त्यांनी ह्या अशा ग्रामीण खेळांना ते महत्व देऊन अशा मूर्त्या करतात. गावाकडची खेळ जे आता लुप्त होत चाललेले आहे त्याची माहिती आता नवीन पिढीला झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही ते हे करायला एक नंबर आहे केलं ते, कारण आता हे दुर्लभ झालेले खेळ खूप कोण खेळत खेळ आता बंदच झालेला आहे पूर्ण. बंदच झालेला आहे पूर्ण. आता मोबाईल आणि इंटरनेटचं युग आल्यापासून हे बंद झाले सगळं. आता खेळ हा कसा खेळायचा हे सुद्धा माहिती हे सुद्धा माहित नाही पोरांना, आताच्या मुलांना. तेवढा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्यातनं आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला की बाबा हा खेळ एक असा होता, त्यानिमित्तानं हा कोणता खेळ एवढे तर विचारतील, कोणता खेळ एवढे तर विचार पारखे पोरं. हा विषय आहे. किती दांडू माहितीच नाही, माहितीच नाही. खेळणं बाबा आजकालच्या लोक असतात त्याच्यामध्ये, आणखी त्यामध्ये काय काय प्रकार असतात. 2019 आणि 21-22 मध्ये कोविडमुळे ज्या शाळा बंद होत्या आणि त्यानंतर 22 मध्ये रेग्युलर शाळा सुरू झाल्या, मग त्याची कन्सेप्ट घेऊन आम्ही शाळेत जाणारा गणपती, सायकल चालू शाळेत जाणारा गणपती संकल्पना वापरतो. त्याच्यामुळे मुलांना ते आकर्षण वाटू लागलं की त्या गोष्टी शाळेत जाण्याबद्दल. 2 वर्ष शाळा बंद होत्या या गोष्टीमुळे लहान मुलांना शाळेत जाण्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली. जर गणपती शाळेत जातोय तर आम्ही का जायचं नाही. बऱ्याच लोकांनी मग आणि लहान मुलांनी त्याच्या सायकलवर बसून फोटो काढले. गणपती बरोबर रिअल सायकलच होते डायरेक्ट, आणि त्याच्यावर तो आम्ही गणपती बसवलेला होता अगदी शाळेच्या युनिफॉर्म मध्ये. आणि मग त्याच्यामध्ये दप्तराच्या मागपासून कॅरेजवर मुलांनी, लहान लहान मुलांनी सेल्फी काढली. म्हणजे त्याने ते त्यांना एक आवड निर्माण झाली बाबा अशा पद्धतीने आपण शाळेत जाऊ शकतो. नाही, खूपच छान कन्सेप्ट आहे, कारण हे खेळ आता नाहीतच, कुठं पाहायलाच भेटत नाही. आम्ही पण आमच्या बारक्यापणी खेळलो कधी. लहान मुलांनी लक्षात चाललंय ना काही नाही आमच्यात काय विट्टी कुठली आणि दांडू कुठली तो पण विषय आमच्या लक्षात आलं. म्हणजे हा बेसिक मध्ये आहे पण ते माहित नाही कोणाला. नाही, आपण पूर्वी दांडू विट्टी वगैरे खेळत होतो पण पोरांना माहितच नाही ना आता विट्टी दांडू म्हणजे काय. विट्टी आणि दांडू हा खेळच आता लुप्त पावलेला आहे. तेवढा आहे. पूर्वी जे खेडेगावात खेळत होते ते आता कुठंच तुम्हाला खेडेगावात सुद्धा लुप्त पावले. खेडेगावात सुद्धा बघायला भेटत नाही. तेवढा खेळ बघायला मिळत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनानं 8वीच्या पुस्तकात मागे एकदा गावाकडचे खेळ म्हणजे एक पाठ सुद्धा टाकला होता. माहिती व्हावी म्हणून. अगदी मुलांचे खेळ वेगळे, मुलींचे खेळ वेगळे अशा सत्रात ती माहिती दिलेली होती. ते कन्सेप्ट सुद्धा आम्ही म्हणजे होती म्हणून एक डोक्यात ते पण एक विषय आला डोक्यात कार्यकर्त्यांच्या की बाबा आपण हे पण करायला काय हरकत नाही. खरंच खूप चांगली कन्सेप्ट आहे आणि मूर्ती वगैरे सगळं एक नंबर. बघून आता आम्हाला आमचं जुनं दिवस आठवलं विट्टी दांडू खेळताना. तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आमच्यासाठी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरून आमच्या मंडळाचा विचार केला. नाही 100%. कार्यकर्ते ग्रामीण क्षेत्रात असल्यामुळे काय झाले त्यांनी ते स्वतः खेळ खेळलेत सगळे, त्यामुळे त्यांना हे बघायला सिटी लेवलची लोक येतात. आपल्या लहान लहान मुलांना हे दाखवतात, ह्याला विट्टी दांडू म्हणतात, ह्याला मलखांब म्हणतात. हे काय म्हणतो आपण रिवाईव्ह करायचं चालले. जे ग्रामीण खेळ आपले जे लुप्त होत चाललेत ते रिवाईव्ह करायसाठी आपण हे कन्सेप्ट वापरतोय. नाही, खरंच खूप चांगली कन्सेप्ट आहे, एक नंबर. तर चला येऊ का? चालतंय. तर चला येऊ का? ओके चला. आता विनायक भैयांच्या मंडळाच्या आरतीला आम्ही खाली निघालोय. तर आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता सगळ्यातला विषय मी देखाव वगैरे सगळं बघितलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो.